अजित पवारांच्या निधनाला 1 महिना पूर्ण होत नाही तोच बारामतीच्या कार्यालयात काही महिला समर्थकांनी बर्थडे सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या वादानंतर संबंधित महिलेने दिलगिरी व्यक्त केली आहे, पाहूयात। वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात सुरू आहे। विशेष म्हणजे हे पक्ष कार्यालय खुद्द बारामती शहरातलं आहे। अजित पवार यांच्या निधनाला 1 महिनाही पूर्ण झालेला नाही आणि असं असताना अजित पवारांच्याच बारामतीत त्यांच्याच पक्षाच्या कार्यालयात त्यांच्याच समर्थकांनी बर्थडे साजरा केलाय। दरम्यान हा संपूर्ण प्रकार व्हायरल झाला आणि त्यानंतर ज्यांचा वाढदिवस होता त्यांनी या प्रकारावर कुणीही राजकारण करू नये, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करते अशी प्रतिक्रिया दिली। मी राष्ट्रभवन मध्ये अजितदादा पवार यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आले होते। माझा वाढदिवस होता, माझी तब्येत बरी नव्हती। दादांचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे कायम आणि मला त्यांच्या आशीर्वादाची गरज होती, म्हणून मी अनिताताईंना रिक्वेस्ट केली, आज दादा असते तर माझ्यासाठी आले नसते का? चला ना तुम्ही प्लीज माझ्यासाठी, आपण जरा माझ्या केक कापून थोडंसं हे करूया, म्हणून मी त्यांना घेऊन आले। त्या येत नव्हत्या। तुम्ही प्लीज असं काही एक बोलू नका, ते असं काही एक तुम्ही राजकारण बनवू नका त्याचं। आणि तुम्हाला जर कुणाला सगळ्यांना काही वाटत असेल तर मी सगळ्यांची माफी मागते, पण प्लीज असं काही करू नका तू। मागच्या काही काळापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक समर्थकांची वर्तवणूक वादात राहिली। प्रसंग जागा याचं कोणतंही भान नसल्यानं काही महिन्यांपूर्वीच नागपूरच्या पक्ष कार्यालयात लावणी नृत्य सादर झालं। त्याआधी तटकरेंच्या समोर सूरज चव्हाण नावाच्या पदाधिकाऱ्यानं लोकांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर अजित पवारांच्या निधनाला महिना होत नाही तोच खुद्द बारामतीच्या पक्ष कार्यालयात वाढदिवस साजरे होत आहेत। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।